नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंडलाइट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी. खरं तर काही दिवसापासून हे गाव चर्चेत आहे, कारण या गावामध्ये वेगवेगळ्या योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भामध्ये शहाजी पाटील बाबरे यांनी उपोषणाला त्यांच्या टीमसह बसले होते. त्यानंतर आज एक टीम प्रशासनाची आली आणि त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची चौकशी त्यांनी केली. पाहूयात आता हा स्पेशल रिपोर्ट. आज बोरगाव ग्रामपंचायत या ठिकाणी आपण आणि आपली टीम भ्रष्टाचाराच्या संदर्भात काही आरोप करण्यात आले होते या ग्रामपंचायतीवरती. तर ती चौकशी होण्याकरिता किंवा त्या चौकशीची सत्यता तपासण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. नेमकं आपण काय तपासलात आणि नेमके काय आरोप किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भात काय म्हणणं होतं समोरच्या व्यक्तींचं? आज दिनांक 13/7/2026 रोजी मोजे बोरगाव तालुका देगलूर येथे सन 2021 ते 2025 पर्यंत झालेल्या बोगस काम, भ्रष्ट काम, 15वा वित्त आयोग, दलित वस्ती, समाज कल्याण निधी, स्थानिक विकास निधी, 90-10 खासदार निधी, आमदार निधी, 25-15 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास निधी, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना निधी, मनरेगा व इतर काही जे निधी शासनाच्या लेवलवरून आलेले आहेत त्या निधीच्या कामाबाबत पंचायत समितीमार्फत एक समिती नेमलेली आहे. विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता बांधकाम आणि कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा. ग्रामपंचायत बोरगाव येथे ज्या योजनेमधून सन 2021 ते 2025 पर्यंत जे काही कामं झालेली आहेत त्या कामाच्या संदर्भात पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता हे पाणी पुरवठ्याचे कामं बघून तांत्रिक अहवाल देतील. बांधकाम कनिष्ठ अभियंता हे बांधकामाचे जे काही 21 ते 25 कालावधीमध्ये कामं झालेली आहेत त्या कामाची तपासणी करून तांत्रिक अहवाल देतील. त्यावरून प्रशासकीय कामे तपासून अंतिम अहवाल जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सादर करेल. सर, प्रामुख्याने आज नेमकी कोणती तपासणी करण्यात आली होती किंवा ती पाहणी करण्यात आली या संदर्भात काय सांगाल? आज स्मशानभूमी, सीसी रस्ता आणि सभामंडप आणि स्मशानभूमी सभामंडप आणि शिशी रस्ता तपासून घेतला. शिशी नाली तपासून घेतली, त्याचे मोजमापे घेतले, त्याप्रमाणे तफावत असतील तर तांत्रिक अहवाल तर त्याचबरोबर असेही निदर्शनास आलेले आहे की पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत असेल, त्याचबरोबर शुद्ध पाणी मिळावं या दृष्टिकोनातून वॉटर फिल्टरचं प्लॅन्ट उभा करण्यात आलं. या संदर्भात आपल्याला काय अहवाल निदर्शनास आले? ग्रामपंचायती अंतर्गत वॉटर फिल्टरचं काम जे झालेलं आहे ते कुठल्या वर्षी झालेलं आहे, किती वर्ष चालू होतं आणि कधीपासून बंद झाले हे तांत्रिक अहवाल किंवा ग्रामस्थांच्या ह्याच्यावरून तपासून घेऊन अहवालामध्ये आम्ही नमूद करू. आणि जे बंद आहे अहवाल म्हणजे पाणी पुरवठ्याचं फिल्टर ते तात्काळ चालू करण्यासाठी आम्ही आदेशित करू. सर, एकूणच हा अहवाल कधी पूर्ण होईल किंवा ही चौकशी पूर्णत्वास कधी येईल, काय सांगाल याबद्दल? ग्रामपंचायतचं हे जर कालावधी बघितलं तर आज 2021 ते 2025 ह्या कालावधी जवळपास 5 वर्षाचा कालावधी असून प्रत्येक योजना आहे त्याच्यामध्ये योजनानिहाय आम्हाला सर्व रेकॉर्ड तपासणी केल्याशिवाय अहवाल पूर्णपणे देता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तपासणी करून अहवाल
गावातील काही व्यक्ती किंवा पंचांनी वगैरे काही माहिती दिली का प्राथमिक स्वरूपामध्ये? तक्रार म्हणल्याच्या नंतर काही पंच म्हणतात गावात कामं झालेली आहेत, चांगले झालेले आहेत. तक्रारीचं स्वरूप बघता तक्रारदारांचंही असं म्हणणं आहे की बाबा कामं झालीत पण बोगस कामं झाली. ह्याची तपासणी करण्यासाठी आम्हाला मोजमापे आवश्यक आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत केल्या गेलेल्या कामाच्या संदर्भात ज्या व्यक्तीचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीला बिल न देता दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचं असं निदर्शनास आलं. ॲक्च्युली हे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बसत नाही. व याकडे कसं बघता तुम्ही, आणि जर अशा पद्धतीचं झालं असेल तर कशी कारवाई करणार आहात, काय सांगाल याबद्दल? ज्यांना काम दिलंय आणि मी काम न करता पैसे उचलू त्याची पडताळणी करू, त्याचा जबाब घेऊ, नियमाप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही म्हणजे काय करतात ते करू. आपल्या गावामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीकरिता आज देगलूर येथून एक टीम आलेली होती. नेमकी काय चौकशी केली आणि त्यावरती तुम्ही समाधानकारक आहात का, काय सांगाल? आलेले कर्मचाऱ्याचे आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेले नाही आहे. ग्रामपंचायतीमध्ये चौकशी अधिकाऱ्याला आम्ही ग्रामपंचायतीचा अहवाल सादर कर, जे की तुमचे ग्रामपंचायतचे जे अकाउंट आहे ते दाखवा म्हणून ते कोणी करून दाखवले नाहीत. आणि आम्ही त्यांना ट्यूब टेस्टिंगची मागणी केलो तर त्यांनी नाही आम्हाला देऊ शकता येणार नाही म्हणून त्यांनी उडाउडीची उत्तरं देऊन आम्हाला नाकारलेत. मुळामध्ये आम्ही अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं होतं की चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. तर चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही तो चौकशी अहवाल देणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. मग तोपर्यंत तुम्हाला वेट आणि वॉच करावं लागेल का? हो, वेट आणि वॉच करावंच लागेल, कारण का ते चौकशी अहवाल त्यांच्या देण्यानुसार आहे. कारण का आम्ही जे मागितलेली माहिती त्यांनी देऊ शकली नाही. आम्ही मुळामध्ये त्यांना म्हणे जे आपले जे कामाचे एस्टिमेट आहे त्याचे फोटो, जे मी कोणचा गुत्तेदार आहे त्यांचे जे एस्टिमेट जे दिलेले जे बिलं आहेत ते कोणत्या पद्धतीनं काढल्या, कुठून खरेदी केल्या, ते इथं ग्रामपंचायत ग्रामसेवकला विचारले असता त्यांच्याकडे कसल्याच प्रकारचे पुरावे नाहीत. आम्ही त्यांनी जर आता आम्ही करू 2-3 दिवसांनी एक 5 वर्षाचा कालावधीचा 2-4 दिवसात देऊ शकत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार डाटा मिळाला नाही किंवा चौकशीमध्ये सत्यता दिसली नाही तर पुढे नेमकं तुमचं पाऊल काय असणार आहे, काय भूमिका असणार? आम्ही पुढं अजून इथून वरच्या अधिकाऱ्याला सांगू, जाऊन बोलू, त्यांना इथली जे काय याची दयनीय अवस्था सांगू, पुढं जे काय होईल ते त्यांनी निदर्शनास आणून देतील. त्यांना आम्हाला न्यायव्यवस्थेवर आश्वासन आहे आणि आम्हाला भरोसा पण आहे. मागील काही दिवसापूर्वी आपण उपविभागीय कार्यालय देगलूर येथे उपोषणाला बसला होतात की तुमच्या गावात बोरगाव येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला असं आपलं म्हणणं होतं. त्यानंतर चौकशी करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात आलं. त्यानंतर आज सद्यस्थितीला देगलूरची टीम चौकशीसाठी आलेली होती. नेमकं काय त्यांनी चौकशी केली आणि ही चौकशी तुम्हाला कशी वाटली की एकूणच काय सांगाल? नमस्कार, मी शहाजी पाटील बाबरे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देगलूर. चौकशी आले श्री माननीय विस्तार अधिकारी कुरुंदे साहेब व दुसरे आकाश पाटील आणि तिसरे शेख साहेब पाणी पुरवठ्याचे आणि आकाश पाटील बांधकाम विभागाचे. आता यांनी बांधकाम विभागासाठी गेले असता शिशी रोडचं काम आणि समाज मंदिरचं काम व तसेच इतर चिल्लर नाल्याचं काम असं पाहिले तर त्यांनी म्हणजे गेले बघितले पण त्यांनासुद्धा ते मान्य झालं नाही. पण आता इथं ग्रामपंचायतला जेव्हा येऊन त्यांनी देतील ते थातरमात्रच उत्तर दिलेत. म्हणजे त्यांच्यासुद्धा मनाला लागलं नाही की हे पूर्ण काम झालेलं नाही. हे जेव्हा त्यांनी देतील त्यावेळेस आम्हाला त्याचं या 7 दिवसाच्या आत त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला देतो म्हणलेत. पण त्यांनासुद्धा आम्हालाही वाटते की त्यांनी चुकीचं देतील. पण हे माझ्या व आमच्या टीमच्या मनासारखं काम झालेलं नाही. संभाजी ब्रिगेड ही एक चळवळीची संघटना आहे. अशा सारख्या प्रश्नावरती संभाजी ब्रिगेड आणि एकूणच महाराष्ट्रातील तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट मिळेल, काय वाटतं? एकूण 100% संभाजी ब्रिगेडचा सपोर्ट आज आहे, उद्या राहील. हा अशा कामासाठी कुठेही असो, कुठेही अख्खा महाराष्ट्र असो की भारतात असो की संभाजी ब्रिगेड हे पहिला प्रथम थांबेल. हे बोगस काम हे फार प्रमाणात बोरगाव येथे झालेलं आहे. पण याच्यात मला असं एक म्हणता येईल की संभाजी ब्रिगेड पहिला प्रथम या कामात सक्रिय भूमिकेत राहील. जरी कुठं काही झाल्यास तरी हे तालुका अध्यक्ष पहिले उभा टाकेल. प्रामुख्यानं जर तुमची जी चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे गावात ती जर व्यवस्थित नाही झाली, तुमच्या म्हणण्यासारखं त्याच्यामध्ये निदर्शनास नाही आलं तर पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे, कशा पद्धतीनं आपली भूमिका राहणार आहे?
मी गाव लेवल म्हणून मी मर्यादा पाळली माझी, की संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष या पदाचा मी गावात वापर केलेला नाही. पण आता ह्याच्या पुढे जर मला पाऊल जर उचलायचं असेल तर मी माझी संघटना पूर्ण ताकदीशी मी माझ्या जिल्ह्याला जाऊन मंत्रालयापर्यंत जाऊन हे ताकद आहे माझ्या संघटनेची की हे कशा प्रकारे मला न्याय मिळेल हे मी माझ्या गावकऱ्यांना मी दाखवेन. उपोषणाला किंवा पुढे आंदोलन करण्याची गरज भासली तर त्यासाठी काय करणार? 100% माझी तयारी आहे. माझी गाव मर्यादित मी संघटनेचे पूर्ण टीम आजसुद्धा इथे येणार होते, पण मी माझ्या गाव मर्यादित असल्यामुळं मी त्यांना नको म्हणून सांगितलं. पण जिल्ह्याला जेव्हा जाईल तेव्हा माझी टीम माझ्या पूर्ण सोबत राहील. चलो का. खरं तर आकाश कोकणे या नावाची ओळख इतरांना सांगण्याची गरज नाही. एक सामाजिक भूमिका म्हणत नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात जिथं चुकीचं आहे तिथं तुम्ही उभा टाकल्याचं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक माध्यमातून आम्हाला पाहावयास मिळालं. आज नेमकं तुम्ही इथं का आलात, नेमकं ही घटना कधी समजली, काय सांगाल एकूणच संदर्भात? मी सामाजिक कार्यकर्ता आकाश पाटील सावरगावकर. शहाजी बाबरे पाटील यांनी माझ्या गावात भ्रष्टाचार झाला बोरगाव या ठिकाणी असं म्हटल्याच्या नंतर मी त्यांच्यासोबत चर्चेला आलो. आज चौकशीच्या वेळेस आलो. या ठिकाणी चौकशी न करता हुकुमशाही मार्गाने ह्या अधिकाऱ्याची मनमानी चाललेली आहे. ज्याला करत नाही त्याला डर कसला, तू खाली ठेव फोन, तू असं कर, हे अधिकाऱ्याची भाषा उर्मूट झालेली आहे आणि ही हुकुमशाही या ठिकाणी झालेली आहे. मुळातच मी सांगणार आहे की भ्रष्टाचार झालेला आहे यासाठी तर शहाजी पाटील आवाज उठवलेले आहेत. मुळात हा भ्रष्टाचार ग्रामसेवक तसेच जेई तसेच विस्तार अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यापर्यंत टक्केवारी चाललेली आहे. तो कसं काय चौकशीचा अहवाल देणार? आणि या ठिकाणी मुळात काम होण्याच्या पहिले बिल आलेले आहेत, काम अजून होणे बाकी आहे. हे कोणत्या कायद्यात आहे की काम होण्याच्या आधी पेमेंट दिलं जाते? हे मी पाहताच या ठिकाणी भ्रष्टाचार आहे असं सिद्ध मला तर वाटते. खरं तर आता तुम्ही म्हणालात की ग्राम पातळीचे ग्रामसेवकापासून ते अधिकाऱ्यापर्यंत एक साखळी आहे असं म्हणतात. तसं तुम्हाला निदर्शनास आलं का किंवा यापूर्वी तुम्ही अनुभवलं तर काय सांगाल? जर हे नसलं असतं तर बिल पहिलं निघालंच नसतं कामाच्या पहिलं. हे आहे साखळी पद्धत म्हणून हे कामाच्या पहिलं पेमेंट निघत आहे. तुम्ही पाहू शकता आज गावातले बंदिस्त नाली असो कोणते कामं असतील त्या कामावरती फक्त थातूरमातूर काम करून बिलं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जिथं नवी फरशी टाकण्यात येईल तिथं जुनी फरशी टाकण्यात आलेली आहे. म्हणजे मनमानी कारभार चाललेला आहे. हे मनमानी कारभार थांबण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे काही चौकशी अहवाल देतील ते घेऊन पुढचं पाऊल जिल्हा परिषद नांदेड, मग पुढचं पाऊल मग पूर्ण प्रोसेस करण्यात येईल. आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत शहाजी पाटील या कार्यात सतत राहणार आहेत. तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात का? काय खंबीरपणे पाठीशी आहात आणि राहणार. आणि जोपर्यंत प्रत्येक जागी मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतच राहणार आहे. आणि जे कोणी आवाज उठवणार आहेत त्यांच्यासोबत साथ द्यायला मी खंबीरपणाने आहे. तुमचं नाव काय आहे? अंजनताई महादराव बोडके. मला सांगा, तुमच्या घराच्या समोर एक सौर ऊर्जेचं पतदिवा लावण्यात आलेलं आहे, ते कधी लावण्यात आलं होतं काय सांगाल? ते सरपंच होते ते लावल्या. किती महिने झाले किंवा किती वर्ष झाले काय माहिती आहे का? ते काय माहित नाही. 5 वर्ष. किती दिवस चालले ते पद्धतीवर? 1-2-3 वर्ष चाललंय चांगलं. आता ते खाली पडलेले दिसते, त्याच्यावरती तुम्ही काही आम्ही काहीच केलं ना, खाली टाकल्यावर आता राजा म्हणले हे वरी तार ओढल्या. त्या पद्धतीऐवजी दुसरे कोणते दिवे आहेत का तुम्हाला रस्त्याला चलाय फिरायला? नाही त्या रस्त्यावर तर काहीच नाही सर. मग इकडे अंधारामध्ये तुम्ही चालता का? अंधारात चालतंय तिकडून त्या साईडला. कोणी ओढून देणं हालाय तार टाकणार नाही, पियाचं पाणी बी नाही जवळ. आणि इथं सांडपाणी जायसाठी नाल्या वगैरे काही? काहीच नाही सर. उगा हाय तसं उगा जाते पावसाला पाणी तिकडे खाली जाते. इकडे रोडाला नाल्याच नाहीत. हां. बोरगाव येथे भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले त्याच दृष्टिकोनातून आज देगलूर येथील प्रशासकीय टीमनं या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही कामं झालेली आहेत ते पाहिले. चौकशी झाल्याच्या नंतरच आम्ही खरा अहवाल जे आहे ते देणार आहोत अशा पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी जे उपोषणकर्ते होते, या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आवाज उठवलेला होता, त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ थातूरमातूर पद्धतीची या ठिकाणी चौकशी होत आहे, ती व्यवस्थित झाली पाहिजे, अन्यथा आम्ही पुन्हा यांच्या विरोधात
आवाज उठवणार आणि त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड ही सुद्धा यांच्या पाठीशी पूर्णपणे आहे अशा पद्धतीचं यांचं म्हणणं आहे. पाहत रहा माइंडलाईट मीडिया.